महाराष्ट्र में लोकसभा चुनाव को लेकर सियासी सरगर्मी काफी बड़ी हुई है। कांग्रेस ने लोकसभा चुनाव 2024 को लेकर मुंबई नॉर्थ लोकसभा सीट से कांग्रेस का उम्मीदवार भूषण पाटिल को बनाया है। इसी सीट से बीजेपी के उम्मीदवार पीयूष गोयल है। अब इस सीट पर बीजेपी के प्रत्याशी पीयूष गोयल और कांग्रेस उम्मीदवार भूषण पाटिल के बीच मुकाबला होगा। भूषण पाटिल आज बांद्रा कलेक्टर कार्यालय नामांकन भरा। नामांकन के पहले भूषण पाटिल ने मातोश्री पे जाकर उद्धव ठाकरे और आदित्य ठाकरे से मुलाकात किया। इसके साथ ही मातोश्री से कलेक्टर कार्यालय भव्य रैली निकाली गई। उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा ईवीटी उम्मीदवार अमोल कीर्तिकर ने अपना नामांकन पत्र दाखिल किया। नामांकन दाखिल करते समय महाविकास आघाड़ी एक बड़ा शक्ति प्रदर्शन किया। मुंबई की सभी 6 सीटों पर 20 मई को वोटिंग होगी। महाराष्ट्र में बीजेपी ने मुंबई उत्तर लोकसभा सीट से केंद्रीय मंत्री पीयूष गोयल को चुनाव मैदान में उतारा है। वहीं कांग्रेस ने यहां से भूषण पाटिल को उतारा है। मुंबई उत्तर मध्य सीट पर कांग्रेस ने वर्षा गायकवाड़ को टिकट दिया है। वहीं इस सीट पर बीजेपी ने उज्जवल निकम को चुनाव मैदान में उतारकर बड़ा दांव खेला है। मुंबई दक्षिण से उद्धव ठाकरे की पार्टी शिवसेना ईवीटी ने अरविंद सावंत को प्रत्याशी बनाया है। इस सीट पर शिवसेना शिंदे गुट जामिनी यादव को मैदान में उतारा है। इसके अलावा मुंबई साउथ सेंट्रल से शिवसेना ईवीटी ने अनिल देसाई को अपना उम्मीदवार बनाया है। वहीं इस सीट पर शिवसेना शिंदे गुट ने राहुल शेवाले का प्रत्याशी खड़ा किया है। मुंबई नॉर्थ ईस्ट से बीजेपी ने मिहिर कोटेचा को तो वहीं शिवसेना ईवीटी ने संजय दीना पाटिल को प्रत्याशी बनाया है। इसके अलावा मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा सीट पर अमोल कीर्तिकर शिवसेना ईवीटी की प्रत्याशी है। शिवसेना शिंदे गुट ने यहाँ रविंद्र वायकर पर भरोसा किया है। बता दें कि महाराष्ट्र में पहले और दूसरे चरण का मतदान पूरा हो चुका है। प्रदेश में तीसरे फेज को लेकर तैयारी जोर शोर से जारी है। महाराष्ट्र में लोकसभा चुनाव को तीसरे चरण में 7 मई को वोट डाले जाएंगे। इस दौरान लोकसभा की 11 सीटों पर मतदान होगा। तीसरे चरण में राज्य की रायगढ़, बारामती, उस्मानाबाद, लातूर, सोलापुर, माधा, सांगली, सतारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर और हातकणंगले सीट पर मतदान होगा। काल देखील हातकणंगले आणि कोल्हापूरमध्ये महाविकास आघाडीच्या सभेला उद्धव साहेबांच्या सभेला आपण पाहत होता काय जनतेचा रिस्पॉन्स आहे। आदित्यजी आज भूषण पाटील सुद्धा या ठिकाणी मातोश्रीवर आले। अनेक वेळा टीका व्हायची की काँग्रेस येत नाही मातोश्रीवर। असं कधीच झालं नाही। आपल्याला माहिती आहे गेल्या 5 वर्षात असेल, त्याच्या आधी देखील असेल, मग प्रतिभातांच्या वेळी असेल, प्रणतांच्या वेळी असेल, अनेक वेळा काँग्रेसचे लोक इथे आलेले आहेत। मुंबईकरांना हे सर्वांना घर आहे। आज भूषणजी आहेत, अमोलबाई आहेत, दोघेही फॉर्म भरायला चालले आणि सगळेच आम्ही महाविकास आघाडीचे नेते कार्यकर्ते एकत्र जाऊन फॉर्म भरणार आहे आणि 4 जूनला असंच इथे विजयाची एक मिरवणूक निघणार आहे। अमोल कीर्तिकर यांच्याकडे आता निवडणुकीच्या प्रचारासाठी कमी दिवस आहेत। त्यातच केंद्रीय यंत्रणेचा शासनिका देखील त्यांच्या कमी दिवस म्हणजे ते अनेक वर्ष ते काम करतात। आपल्याला माहिती आहे, त्यांच्या मतदारसंघात सगळ्यांना भेटून देखील झालेलं आहे। केंद्रीय यंत्रणा म्हणजे भाजपचे मित्रपक्ष आहेत, ते त्यांच्या मागे आहेत आणि दिल्लीपर्यंत मागे राहणार। पण आपल्याला माहिती आहे की 4 जूनला इंडिया आघाडीचं सरकार बसत आहे। नक्कीच गेले अनेक दिवस प्रचार चालू होता। आज उमेदवारी अर्ज आम्ही भरतोय। एखादा जेव्हा लढाईला सुरुवात करतो त्यावेळेला थोडंसं दडपण असतं, परंतु उद्धव साहेबांचा विश्वास आणि महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांनी पदाधिकाऱ्यांनी जो माझ्यावरती विश्वास दाखवला, त्या विश्वासाला पात्र असं काम नक्कीच माझ्या माध्यमातून होईल आणि नक्कीच चांगल्या पद्धतीने ही निवडणूक आम्ही लढू। कुठेतरी कडवं आव्हान वाटतंय का? एक जे शिवसेनेतच होते त्यात रवींद्र वायकर आज तुमच्या विरोधात आहेत। अजिबात नाही। आमचा चोरलेला धनुष्यबाण घेऊन जे कोणी समोर येतील त्यांचा नक्कीच आम्ही पाडाव करू। मुलगा ज्यावेळी लढायला निघतो त्यावेळी बापाचं छत्र हे कायम त्या मागे उभं असतं, मात्र तेच आज तुमच्या सोबत आहेत। कुठं तरी भावनिक दुर्दैवी वाटतंय का तुम्हाला? बघा कसं आहे की ही गोष्ट फार जुनी झाली, कारण त्यांनी निर्णय घेऊन सुद्धा 5-6 महिने झाले आणि मी आहे त्या ठिकाणीच आहे। आणि मला असं वाटतं की जेव्हा वैचारिक लढाईला आपण उतरत असतो तेव्हा समोर कोणी असलं तरी आपल्याला त्याला वैचारिक 2 हात करायचे असतात आणि त्या पद्धतीने आम्ही करू, हा माझा विश्वास आहे। बाबूसाहेब काय सांगाल? शिवसेनेचं मोठं शक्ती प्रदर्शन मातोश्रीच्या या ठिकाणी होत आहे आज अमोल भैयांच्या या अर्ज भरण्याच्या वेळी। निश्चित आज उत्तर पश्चिम मतदारसंघातून अमोल कीर्तिकर हे महायुतीचे महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून आज उमेदवारी अर्ज भरण्यासाठी निघालेत। एक प्रचंड उत्साह आहे आणि आपण बघताय कार्यकर्त्यामध्ये ज्या पद्धतीची जिद्द आज निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरताना आहे। निश्चित या मतदारसंघामध्ये विजय आमचा नक्की होणार। आज कोण कोण जाणार आहेत? आदित्य ठाकरे पण जाणार आहेत। हो, आदित्य साहेबांच्या उपस्थितीमध्ये माननीय अनिल परब, महाविकास आघाडीचे आमचे सगळे नेते या ठिकाणी अर्ज भरण्यासाठी जातात। धन्यवाद।